तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता आम्ही MP मध्ये पोहोचलेलो आहोत। बघू शकता हा MPचा पेट्रोल पंप आहे आणि गाडी आमची तिकडे लागलेली आहे, पेट्रोल फुल केले आहोत। तर आता आम्ही फ्री झालो, बघू शकता फ्री एअर, फुल नाईट आलो आम्ही। कुठून? नागपूर ते MP, नागपूर ते MP प्रवास झालेला आहे आमचा। तर बघू शकता आमचे चेहरे हरे भरे। हे आमची गाडी आहे, झोपरे झोपरे चेहरे बघू शकता। आमचे अण्णा भाऊ पाणी पिऊन राहिलेले आहे, बघू शकता। द्याजी पाणी मग काढशील। तर बघू शकता आम्ही MPतला पाणी पिऊन राहिलो आहोत। पाण्याची चव वेगळीच आहे, MP सारखी टेस्ट एक नंबर आहे। पाणी त्या टाकीचं आहे, आता दिसत नाही ते, तर जवळ जाऊन दाखवा लागते तुम्हाला। फोटो काढून टाक ना झूम करून। तर इथून उज्जैन आहे 190 किलोमीटर। तर आता आम्ही चाललो उज्जैनला। माराय पाटण कुठं आला जे इथं उज्जैन। तर बघू शकता तर सकाळचे वाजले आहे 12। किती वाजले? 9 वाजले, 6 वाजलेले आहे आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे। कोणता गाव हा? खंडिया। खंडिया गाव, खंडिया। तरी आम्हाला पोचायला पुन्हा 4 ते 5 तास, 4-5 तास लागणार आहे। बघू शकता ही नर्मदा नदी आहे MPची। तर व्ह्यू खूप छान येऊन राहिलेला आहे, बघू शकता। एक नंबर वाटते जा, खतरनाक पुरा। बघू शकता तिकडे पाण्यामध्ये डोंगा चाललेला आहे, डोंग्यावर मासऱ्या धरतात। तिकडून बघू शकता रेल्वे जाणार, रेल्वे जाते इकडे पण सीन छान आहे। रेल्वेची पटरी एक नंबर कोणता होता? हे महाराज येऊन राहिलेले आहे इकडे। इकडे या तुम्ही, एकदा विजिट करा। खूप असं छान मंदिर आहे इथं, वाच आहे, तुम्ही इथपर्यंत होऊन जाईल। ही आहे नर्मदा नदी MPची। येते होते माहित नाही कायच आहे। तर हा एक नंबर गेट आहे, पाहू शकता तुम्ही।
काठमांडू 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 आहे. बघू शकता नॅशनल हायवे लागलेला आहे. पूर्ण देश दारू बंद. हा आहे नॅशनल हायवे. डोली पाहून घ्या चांगले. आता वरी ऊन निघला असं पण तर बघू शकता आष्टाला चाललो आम्ही. उज्जैनला जाण्याचा मार्ग आहे हा. इकडे बघा व्ह्यू किती छान आहे. आता दिसून नाही राहिला. बरोबर थांबा काच काढतो. शुभम भाऊ गाडी बरोबर चालू रे बाबा. इकडे तर थोडी वेगळी. हो ठोकून देशील. गुड मॉर्निंग जी. हे सर्वजण यांचा चेहरा उतरले, माझाच नाही. मी बहुत ते याच्यामध्ये असतो. कायच्या मध्ये दिसतात. बहुत गम मध्ये आहे. त्या ड्रेस मध्ये आहे. तो आप देख सकते हो घाट आ गया. अभी हम चढ़ रहे हैं डोंगर घाट के ऊपर. घाट के ऊपर डोंगर घाट. तो ये रास्ता अड़वा तेड़वा है. दळण वळण म्हणजे काय त्यांनी सांग. दळण वळण म्हणजे काय. ये हमारे वाइपर चालू हो गए. ते सांगायला लागते का. सांगा लगते रहा. ये इधर बारिश भी चालू हो गई है. पण मगाच्या सारखाच दिसत आहे ना टर्निंग. वापस नाही फिरलो का तिथून. कमी त्रास येत आहे का जासाठी. तो या यहाँ तो रस्त्याला जायला लागते तिकडून. अशी वाला असतात तर मग झालं. ये देखो टर्निंग पे टर्निंग का आ रही है. वापस. मोठी डोंगराच्या वर नेऊन ठेवेल का. 2 डोंगर चढून पुन्हा किती चढवते. उज्जैन तरी आष्टा आलाच नाही. हम डोंगर पे डोंगर चढ़ रहे हैं लेकिन उज्जैन उज्जैन हमारा आ नहीं रहा है. 28 ये महाकाल कहाँ पे बैठे हैं. उज्जैन की बस्ती इतने में. ऊपर क्यों गए होंगे. ऊपर तो है ही कैलाश के ऊपर. तो केदारनाथ जाना पड़ेगा फिर. कैलाश वेगळा आहे. तिथं पैदल जावं लागते ना.
तो ये देख सकते हैं आप, व्यू अच्छा आ रहा है कैलाश नाही बिल्कुल जाऊ एक शकत. नंबर घ्या पैकी, आपण आपल्या बसची बस 2 नंबर पैकी. बाप्पा का गेला भैया. तो हमारे शुभम भाई ड्राइव कर रहे हैं, धन्यवाद. और ये हमारी ताई इधर बैठे हैं, और ये हमारे नाम क्या है आपका, माहित नाही मला, आईला विचारून सांगतो. जयंत भैया, और ये हमारे मधुअन्ना. इधर देखो सर, डुलक्या मारत आहे मला. ये हमारी झोप नहीं हुई रात से, देखो आता इसलिए सब डुलक्या मार रहे हैं. तेव्हा तो राऊंड नाही दिसत तेवढे. टवेरा म्हणजे एसएमचे MP चे स्टार, हे आपले स्कॉर्पिओ. देखो ये बड़े बड़े अरे बापरे, कंपाऊंड करू आहेत ना इकडे. वाघाचा भेग आहे ना, असू शकते सर, काही नाही. कुछ तो है. खूप मोठी पहाडी आहे. ती घाट पण कशी पण कशी आपल्या जातात, चंद्रपूर कशी पेक्षा इकडे बढे आहे वातावरण, थंड आहे एकदम. इकडे थांबून गेलं की आता सुपरहिट मराठी चित्रपट. तो आष्टा है अभी 27 किलोमीटर. रोड चोखतो आता. तो देख सकते हो ये रास्ता आडवी मोडवी. तो कोणता विचारावर गोलमाल है भाई, नहीं. सब गोलमाल. त्याचं नाव काही नाही, अक्षय कुमारचं नाही का? कोणता चला जातो थोडी और तेच तो डायरेक्ट टीव्ही पाहते बसून. घरात नेऊन घुसवते ते. तो आप ये देख सकते हो कितनी टर्निंग है, बहुत बड़ी. हा तिसरा हो ना मजला का चौथा हो? तिसरा. आता कॉन्ट्रॅक्टर तो अखिल भाऊ आहे आम्हाला तो हमारे इधर आगे देख सकते हो ट्रक जा रही है, असल हा चौथा वेजी. वो चढ़ नहीं पा रही समोर है. याची टर्निंग खतरनाक आहे बरं, तिथलं तिथंच. ये देखो हाईवा जा रहा है. घाटात मला माहित राहिलं, मी गेलो नसतो गाडी तुम्हाला. घ्या ना आता चालवा. गेला तेव्हा तिथूनच यायला लागतं आपल्याला वापस. जाऊ देऊ जाऊ नाही, जाऊ दे बा, जाऊ. वरती गेलाय काय? जा 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 जा. तिकडून काही येत नसेल तर थांबा. जाऊ दे. तो इधर बहुत भयंकर रोड है, खाऊन जा. देख सकते हो. उधर से हम आ रहे हैं. कुठून येत आहेस तू? हे वा था तिथून खालून येता बुडापासून शेंड्यावर यायचं. किती सही आहे इकडे पहा. इकडे इकडे बाई. तरी काय उज्जैनचा पत्ता नाही. इकडे पाहू शकतो. थांबा मी काच काढतो एकदा. इकडे चालवते बरोबर, त्याला माहित आहे डेली रुटीन आहे त्याचा. प्रोटीन आहे. याला तर जागाच भेटला का नाही का? फोटो का बांधला इथं. कुठं? हे? बंगला बांधून ठेवला ना तर कुठे. खोसला तर मग काय करते? फार्म हाऊस आहे. टेंशन नहीं लेने का. सावधान. ठीक आहे ना. खतरनाक. मोर कुठं आता गेली? विश्राम होतो. ते कनेक्ट करायची बीटी. सरकतही नाही पहा ना. हो महाराज. मुजर आहे खूप. अरे ती सरकारची जय किती हो. नाही पाहिलं, म्हणत असेल तर. हे फार्म हाऊस आहे काय काय जल है. फार्म हाऊस जीवन है, मंडल है, देवारा सीमा सिया काम घाट. है. चौकी वे. सियाघाट. सीमा प्रारंभ मध्ये बाहेर. आता पुन्हा खाली उतरायला खाली उतरायचं. टांगाडा टिंगुडाना टिंगुना. नाही पे नाही जीप येते ना परत पाचतेत परत येतात. पाचतेत का तो प्लेटातला पुरा संपवत नाही संपत नाही पण
आणि त्याचा तो मूर्तीच त्या पद्धतीची दिली आहे त्याचं मला तर वाटतं कुठे अंदर तर चाललं जाते का काहीतरी असेल असं. तर बघू शकता आम्ही उज्जैनला येऊन पोहोचलेलो आहोत. आता उद्या अरे सकाळी प्रसिद्ध निघतो. करण्यासाठी काही पण करून टाकतो माहिती आहे. आत्ता नाही जाणार आहोत, आम्ही प्रसाद सकाळी जाणार चेहरा आहोत. मस्त दिला. पण तिथं मोबाईल अलाउड नाही, मग उद्यापासून पाहू आता ब्लॉग. म्हणून आम्ही सेलफोन घेऊन जाणार आहोत. मला एक तरी नाही, कसं घेऊन येते? बया माणसा तिकडं नव्हे आम्हाला जायचं आहे. त्याला काम माहिती तुला ते दिमाग त्याला राहिलं असतं तर कधी तो चांगलं झालं असतं. तुझा म्हणून काय माझा दिमाग जर दुसऱ्या राहिला असता ना कुठं पण येऊन पोचवलं असतं. तर पाहू शकता गर्दी. कितने दूर है वो? ये आप गाड़ी चुराए पे ले लो वापस, तो गली में जाना पड़ेगा अंदर थोड़ा, यहाँ से 100-150 मीटर अंदर गली में है। गाड़ी जाएगी ना? गाड़ी आराम से जाएगी। चलो आप आगे हो. चलो ऐसे घुमा लेता हूँ. तर आता तो आम्हाला घेऊन जाणार आहे. हो कोण होतो तो भाऊ नाही का? कमिशन नाही भेटत का? हो हो भेटणारच नाही असं कसं नाही भेटत त्यांना कमी. तर आता आम्ही चाललो रूम पाहासाठी. तर चला तुम्ही आमच्या उद्या सोबत. येतो ना मी वापस. तर आत्ताची रूम बघितलं तर ती बहुत वास मारत होती. सिगरेटचा वास, दारूचा वास. उंदरे मरून दे का सगळ्या. मला दिमाग खराब. मला ते रूम पहिले घुसल्याबरोबरच हो मला का? नाही आवडला. कशी उंदऱ्यान वास मारत. ब्लॉक मध्ये सांगत आहे हे बा वहिनीला विचारा. अरे नागपूर मध्ये सांगा ना. असंच झाला होता. रूम अंदर एंटर झाल्यानंतर नाही का मला आवडला नाही रूम. पैसे दिलेला म्हणजे रूम हे करून हा मग तुरंत तेव्हा नाही का रात्री 11 वाजता दुसरा रूम चेंज केलो. अरे बाबा नाही होत ते. मजा नाही होत. काहीतरी सांगत आहे ना रूम बद्दल. काय मदतच लावते आपला डेंग डेंग. तर आता आम्ही चाललो हा गलीमध्ये. तिकडून नाही निघला असता. बघू शकता देश विदेश के यहाँ पर सब आते हैं तिथं गेल्यावर महाकाल के दर्शन लेने. अना कुठे गेला था. समोर आहे हॉटेल लावंती. तर आता तुम्हाला रूम दाखवणार आहो मी. या रूमा बड्या सस्त्या सस्त्या आहेत हा. पाहून ठेवा गल्ल्या न गल्ल्या युट्यूब सर्च मारलं तर एवढ्या भेटते का नाही भयानक. का बघ बघा. हातावर झोपत. भेटलं का नाही? वृंदावनले नाही का 6 जण 6 रूम करून टाकू. जिथं ज्यांना पसंत येते तिथं. नाही जी नाही मला भेव लागतंय. जैन भाऊ तरी सोबत पाहिजे माझ्या. आबा हा किती दूर नेत आहे. हे 100 काय मीटर म्हणला ना. हे वापस येणं असेल. 100 मीटर कधी का झाला. 100 मीटर किती दूर आहे. जाऊ. आपलं 300-400 मीटर तर घेऊन आला. एवढा अंतर नाही का रूम पाहिला तर आमचा बलाच होता. हे येतच नाही. जेवढंच पार्किंग साठी 25 किलोमीटर. घेतला बाया घे. चला एकदा बघून तर घेऊ. चला तो अभी मैं आपको रूम दिखाने जा रहा हूँ. 6 मेंबर है. नो एंट्री प्रवेश निषेध. तर आता आम्ही चाललो बघू शकता पायऱ्या चढून रूम बघण्यासाठी. आमचे जैन भाऊ मधुन्ना तर हे आहे रूम. अरे एक मिनिट होते ना ठीक आहे होते ना. हा मोठा आहे बेड. आपण जो आला पण रूम वर एसी रूम है ना. हाँ बढ़िया. कूलर भी है, एसी भी है, पंखा भी है, टीवी क्या है लाइट. अभी तो लाइट गई है भैया.
तर बघू शकता मित्रांनो, हे आहे रूम. टीव्ही पण आहे इथं, AC सुद्धा आहे. रूम भेटली आम्हाला. चालले सगळे पूजा बिस्तर. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरमध्ये एंटर झालेलो आहोत. बघू शकता हा मंदिर आहे असा. इकडे मूर्ती आहे खूप छान छान. तर या तुम्ही फिरा, खूप छान छान असं आहे. नाईटमध्ये खूप छान राहत म्हणते. हे बघू शकता आमचे ग्रुप मेंबर. भारत माता मंदिर आहे इकडे, बघू शकता. नरसिम्हा, हा नरसिम्हा वासने. तर तुम्हाला इथला एक्सपिरियन्स आमची ताई सांगणार आहे. सांगा जी, एक्सपिरियन्स सांगा जी. तुम्हाला सर्व माहिती सांगा. तर आमचे दादा तुम्हाला सांगणार आहे एक्सपिरियन्स. आम्ही आलो उज्जैनला, भूक लागत आहे मस्त. जेवण केल्यावर बोलत आम्ही. तर जेवण झाल्यावर भेटू आपण. तोपर्यंत बघत राहा. एकही नाही टाकत बरं. बघत राहा. टाकणार आहे म्हणजे पुन्हा डबल आपल्याला इथेच आहे टी-शर्टला. तर व्ह्यूज बघा किती छान येत आहे, एक नंबर. इथे सकाळी भस्म आरती केली जाते 4 वाजतापासून. सकाळी 4 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत. लाईन ठेवायची बा. तर बघू शकता हा आहे मेन मंदिर. येतच होते ना कोणती आरती? भस्म आरती. सर्वजण लवकर. तर इथं खूप गर्दी असते, बघू शकता. असे लाईनीत लागलेले आहेत आरतीसाठी, भस्म आरतीसाठी. खूप छान व्ह्यूज आहे. घे. स्पेशल थोडी बुक खराब केला आहे. इथं खोपडी पण चांगली आहे, तुम्ही फोटो काढू शकता खोपडीमध्ये.
तर मित्रांनो पुन्हा आम्हाला रात्री आज आहे का? नाही रात्र नाही, उद्या सकाळ बस मार. तर नंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे लाईट लागल्यावर पुन्हा छान व्ह्यू येणार आहे. तर आता बघू शकता असे लाईनीत लागलेले आहे. आपको पैसे बढ़ाने की जरूरत नहीं है ना, हम बढ़ाएंगे ना. अरे रुको ना श्री, वहाँ रुको ना. ब्रह्मा विष्णू महेश. बघू शकता तर बघू शकता मित्रांनो भक्तांची लाईन लागलेली आहे आरतीसाठी, दर्शनासाठी. आरती आता ना आता बघू शकता उज्जैन मध्ये उज्जैन प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर. सांग ना जोरात सांग ना थोडं. भक्तांची लाईन आज सकाळी 6 वाजतापासून तर आता सायंकाळचे 6 वाजले तरी सुद्धा लाईन भक्तांची कमी नाही झालेली. तर तेव्हाच तुम्हाला समजू शकते, तेव्हाच तुम्ही समजू शकता तुमचे जे महाकाल आहे ते किती प्रसिद्ध आहे. तर तुम्ही खूप सुद्धा प्रसिद्ध एकदा आहे. या, विजिट करा visit करा आणि दर्शन घ्या. दर्शन घ्या. कुठं घेऊ? भोलेनाथचे दर्शन घे. हा? नाही वा मंदिरात. इथं घेतलं का तुम्ही? सरकार कुठे आहे? ते खाली आहे ना. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर आत्ता माहोल बघा, लाइटिंग लागलेली आहे, बल लागलेले आहेत. तर आरती चालू आहे बघू शकता, लाईव्ह चालू आहे इकडे. आता तुम्हाला दिसणार नाही म्हणून इथे या, विजिट करा. मग छान बघायला मिळणार. खूप छान प्लेस आहे हे. इकडे सिटी आहे. हा तलाव आहे. तिकडे पाण्याची टाकी आहे. ये हम है, ये उज्जैन है. इधर हम आए हैं दर्शन लेने. तर पोरांनो पाहू शकता आम्ही जेवण करायला आलो हॉटेलमध्ये. पाहणार आहे आम्ही होता MP मध्ये. तर बघू शकता हे दाल आहे, हे आलू वांग्याची भाजी आहे, पनीर आहे.
तर आज आम्ही एम पीमध्ये जेवण करता उज्जैन महाकाल के नगरी में। तो ये व्लॉग हम यहीं पे ख़त्म करते हैं और बाल्टी लेके जाते हैं। जैन भाऊ बाल्टी घेऊन जा घरी धर्म। तर हा व्लॉग इथंच खतम करतो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बघत राहा, घेऊन टाक माझा। बाय बाय।